खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात 40,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. पुण्यात पुराचा धोका वाढला. नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना. पुण्यात पावसाचं धुमशान. जनजीवन विस्कळीत. लष्करी जवानांकडून मदत कार्य सुरू. पूल पाण्याखाली, रस्ते बंद. वाहतूक कोंडी आणि दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची खबरदारी. धरणातून अचानक पाणी सोडलं. आधी का नाही सांगितलं? पुराच्या पाण्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान. महिलांकडून राजकीय नेत्यांवर संताप व्यक्त. पालकमंत्री अजित पवारांकडून पुण्यातील पूरस्थितीचा आढावा. नागरिकांच्या मदतीसाठी लष्कर पाचारण. घाबरू नका, अजितदादांचं आवाहन. तर अधिकाऱ्यांना फोन करत पंचनामे करण्याच्या सूचना. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील 9 जिल्ह्यातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर. पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगडमधील सर्व शाळांना उद्या सुट्टी. कोल्हापुरात 2 दिवस शाळा बंद असणार. 10वी आणि 12वीचे पुरवणी पेपर पुढे ढकलले. राज्यभरात पावसाचा कहर असल्याने शासनाचा निर्णय. 10वीची 16 ते 30 जुलै तर 12वीची 16 ते 8 ऑगस्ट कालावधीत पुरवणी परीक्षा. कोयना धरणातून 10,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. धरणाचे 6 दरवाजे उघडले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पिंपरी चिंचवडमध्ये पावसाची संततधार सुरू. इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहू लागली. तर पुणे आणि पिंपरी चिंचवडवरून आळंदीला जोडणारा पूल पाण्याखाली. पुण्याच्या चारोली गावातील कार वाहून जातानाचा भीषण व्हिडिओ. कारमधील दोघांना वाचवण्यात यश. तर आळंदीच्या इंद्रायणी नदीपात्रात 2 कंटेनर वाहून पुलाजवळ अडकले. मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम. मध्य रेल्वे 15 ते 20 मिनिटं उशिराने. सीएसटीवरून कल्याण, डोंबिवली, कसारा, कर्जत दिशेने जाणाऱ्या 60 लोकल रद्द. कांदा उत्पादकांना मोठा दिलासा. नाशिक, संभाजीनगर, सोलापूर येथे कांदा महाबँक. अणुऊर्जेच्या वापराने कांद्याची नासाडी रोखणार. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय.